सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब हिंदूंवर जिझिया कर लावतो। या करानुसार हिंदूंना मुसलमान व्यक्तीच्या 3 पट अधिक कर मुघलांना द्यावा लागत असे आणि जर त्याने कर चुकवला तर त्याची सर्व संपत्ती हडप करण्यात येत असे आणि या करापासून वाचायचं असेल तर हिंदू व्यक्तीने इस्लाम धर्म कबूल करावा लागत असे। ही गोष्ट जेव्हा रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांना कळाली तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली। या कराची सुरुवात बुरानपूर या ठिकाणाहून झाली होती। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी बुरानपूरवर छापा टाकून औरंगजेबाला चांगलाच धडा शिकवायचा ठरवले। पण अडचण अशी होती की बुरानपूर हे शहर मुघलांचं सर्वात महत्वाचं शहर होतं आणि औरंगजेबाचं सर्वात आवडतं शहर होतं, म्हणून जनतेकडून वसूल केलेला कर, सोने नाणे, दागिने व मुघल साम्राज्याचा सर्व खजिना हा बुरानपूर मध्ये असायचा। त्यामुळे बुरानपूरच्या अवतीभोवती 40,000ची मुघल फौज तैनात असायची। बुरानपूरचा सुभेदार बहादूर खान होता, जो की औरंगजेबासारखाच क्रूर होता। अशा परिस्थितीत मुघलांच्याच साम्राज्यात घुसून त्यांच्यात सर्वात महत्वाच्या शहरावर हल्ला चढवायचा हे मोठे जोखमीचे काम होते। शिवाय मराठ्यांची फौजही कमी होती आणि मुघलांच्या प्रदेशात घुसायचं म्हणल्यावर वाटेतल्या देखील अनेक मुघल फौजा आडव्या येणार होता, त्यांचा देखील विचार करावा लागणार होता। परंतु छत्रपती संभाजी महाराजांना काही करून बुरानपूरवर छापा टाकायचाच होता। त्यासाठी महाराजांनी सर्वात भयानक गनिमी काव्याचा उपयोग केला। मित्रांनो, व्हिडिओच्या मर्यादेमुळे भाग 2 लवकरच आपल्या पेजवर अपलोड करतोय, त्यासाठी रील्सला सेव्ह करा आणि आपल्या पेजला फॉलो करा।